अच्छा, तुला डायरेक्ट तिकडे येऊन मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून कालपासून मेसेज आणि फोन केला नाहीस का? तरी मला शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं हिने मला विश कसं काय नाही केलं बर्थडेला. तुला माहितीये, तू नव्हतीस तर केक कापायची सुद्धा इच्छा होत नव्हती मला. विचार सगळ्यांना किती वेळ वाट पाहायला लावली. हो ना. थँक्यू सो मच फॉर कमिंग वैदी. एकीकडे वाटत होतं की नाही येणार तू, पण दुसरं मन सांगत होतं नक्की येशील. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहिल. थँक्यू, थँक्यू सो मच. आता असं वाटतंय की माझ्या बर्थडेचं सेलिब्रेशन आहे. बस 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 बस. शपथ, चांगला आहे ना बंगला? चांगला ग्रँड आहे, ग्रँड. एवढ्या मोठ्या घरात यायचं म्हणजे टेन्शनच येतं मला. एवढं मोठं घर तर आपलंही आहे बरं का बाबा, पण असं नाही. म्हणजे साधा टेम्पो आणि SUV यात जसा फरक आहे ना, तो फरक. अजून एक फरक आहे. काय? आपलं घर वसीम भाईंकडे गहाण आहे. तुम्ही काळजी करू नका ना बाबा. हे बघा, मी ह्यांच्या एवढा मोठा बिझनेसमन होईन ना, तेव्हा तुम्हालाही अशाच मोठ्या बंगल्यात घेऊन जाईल. मला खात्री आहे बाळा, एवढी मेहनत घेतोस तू, बघतोय ना मी. आई, साधी बोळी म्हणता म्हणता बकरेवाला पटवला ग तिने. मालदार पार्टी दिसते. मनीषा, काय तुझी भाषा आहे ही? चुकीचं बोलले? तू यायलाच नको होतस. आवडत नाही तर मग कशाला आलीयस? एक मिनिट, कोण बोलला आवडत नाही? मला खूप आवडतं हे असं सगळं भारी भारी श्रीमंत, कळलं का? आणि मी सांगते तोंडावर मला आवडतं. तुझी लेक सांगत नाही, हाच फरक आहे आमच्यात. मी कशी छान, मी कशी गरीब, मला कसं काहीच लागत नाही असं फक्त म्हणायचं. गटवला ना श्रीमंत बंगलेवाला. तुझ्या जीवेला काही हाड आहे का ग? आई, मी खरं बोलले की राग येतो ना ग तुला? राग येण्यासारखंच बोलतेस तू. बोल, तू फक्त मलाच बोल. नाही नाही, बोल मला आणि तिची पूजा घाल फक्त. काय चाललंय तुम्हा दोघींचं? नाही नाही, काही नाही. चला. एक गोष्ट लक्षात ठेव. बोला माते. तिथे आतमध्ये सगळ्यांसमोर वाटेल तसं बोलायचं नाही. वैदूवरचा तुझा राग आहे ना, तो इथे बाहेर काढायचा चपलांबरोबर. सगळ्यांसमोर तमाशा नकोय मला आतमध्ये. आई, बरं झालं तुम्हाला हे आत्ता इथे सांगितलंच बाहेर. हे असंच जर वैदूला सांगितलं असतंस ना माझ्या संगीतच्या वेळेला तर बरं झालं असतं. पण नाही, हे तुम्हाला चाललं ना तिने जो काही तमाशा घातला माझ्या संगीतच्या वेळेला, नाही का? मनीषा, आपण या विषयावर कथाकूट करायला आलोय का इथे? नाही ना. मग मनीषा असं वागू नकोस, मनीषा असं करू नकोस, असं सारखं सांगायचं नाही मला. लहान नाहीये मी. माझं लग्न मोडलं तेव्हा गप्प बसली होतीस ना, मग आता आयुष्यभर गप्प बसायचं आई तू. अगं असं काय करतेस बाई? आई, खूप बोर होतंय मला. असं वागत जाऊ नकोस माझ्याशी. भयंकर बोर झाले मी.
आता जर वर जाऊन मी काही वागले ना तर त्याला जबाबदार तू असणारस, कळलं? म्हणे घर आहे ही मुलगी म्हणजे घर. अरे या 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 या. नमस्कार नमस्कार. अरे वैदेही घरचे पण आलेत सगळे. हो. अरे वा, या ना, बसा. या ना. शशी आई, सगळ्यांची ओळख करून देतो. हे वैदेहीचे बाबा सदाशिव काटकर. नमस्कार. 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 आणि वैदेहीची आई सुमती. नमस्कार. आणि ही माझी मुलगी मनीषा. आणि तो माझा मुलगा आलोक. नमस्कार. फारच मोठं कुटुंब आहे ना तुमचं. आणखी एक मुलगी आहे आम्हाला, दिशा, पण आज आली नाही ती. हो का. ही शशी आई, नमस्कार. माझा धाकटा भाऊ समर, माझी बहीण माधवी, माझे भाऊजी दिग्विजय नमस्कार. आणि माझे आजोबा. ही माझी छोटीशी फॅमिली. आज पहिल्यांदाच साहिलच्या वाढदिवसाला आमच्याकडे पाहुणे आले. खूप छान वाटतंय. साहिलला जेवढा आनंद झालाय ना तेवढाच आनंद आम्हालाही झालाय बरं का. खरं सांगायचं तर असं वाढदिवसाच्या पार्टीला वगैरे पहिल्यांदाच येतोय आम्ही. काका हो, तुम्ही अजिबात संकोच करू नका. घरगुतीच पार्टी आहे. उलट तुम्ही सगळे आलात म्हणून माझा 25वा वाढदिवस खूप स्पेशल होणार आहे आता. हो ना, खरंच. वैदेही, थँक यू सो मच फॉर कमिंग. यू हॅव मेड माय डे. अच्छा, म्हणून तू केक कापायला नाही म्हणत होतास का साहिल? हा. अरे मी विचारत होते की कुणी येणार आहे का, कुणी येणार आहे का, तेव्हा नाही म्हणालास. शशी आई, अगं ती येणार नाही असंच म्हणाली होती. पण माझ्या घराला मान देऊन आली आहे ती. अगं साहिलकडनं कळलं की तुला त्याच्या वाढदिवसाला येणं शक्य नाहीये, म्हणून म्हटलं स्वतःच आमंत्रण करावं. आजोबा, त्या दिवशी थोडं काम आहे मला. म्हणजे मी अगं तू साहिलची एवढी जवळची मैत्रीण, तूच नसशील तर कसा साजरा होईल वाढदिवस त्याचा. दसऱ्याच्या दिवशी तू घरी आली होतीस ना, तेव्हा तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं बाळा. तुमची किती घट्ट मैत्री आहे हे जाणवलं, म्हणून म्हटलं की वैदेही तर हवीच वाढदिवसाला. खरं सांगू का, एक तो बोनी आणि तू, या दोन व्यक्ती सोडल्या ना तर साहिलच्या आयुष्यात फारसं जवळचं असं कोणीच नाहीये ग. मग आता तूच सांग की तूच नसशील वाढदिवसाला तर किती वाईट वाटेल साहिलला. या म्हाताऱ्याच्या विनंतीला मान देऊन प्लीज साहिलच्या वाढदिवसाला ये. असं नका म्हणू प्लीज. तुम्ही या. काका, आम्ही संकोच करायचा नाही, तुम्ही अवश्य या. साहिलला खूप आनंद होईल. आणि त्या दिवशी एक सरप्राईज पण आहे तुमच्यासाठी. हा, म्हणजे अहो या तर कळेल तुम्हाला. हा, वैदी, तू यांना घेऊन येतेस आणि माझी विनंती तू मान्य करशील
याची मला खात्री आहे. वैदेही, तू माझ्या शब्दाचा मान राखलास, खूप बरं वाटलं. आजोबा एक मिनिट, आपण थोडा केक ना तोंडाला फासूया, हो नाही? नाही. आई नाही म्हणतात. नाही बरोबरच आहे ते, उगाच अन्नाची नासाडी कशाला. हॅपी बर्थडे. केक कापून झालेला आहे, खाऊन झालेला आहे. आता आजच्या दिवसातलं सगळ्यात महत्वाचं काम, साहिलच्या वडिलांच्या मृत्यूपत्राचं वाचन. बाबा, ते आपण नंतर करूयात का? नाही म्हणजे या सगळ्यांना त्यातलं काही माहिती नाहीये ना, म्हणून म्हणते. अगं संकोच करायची काही गरज नाहीये. इथे कोणी परकय का? आलंच. मला उगाच VIP झाल्यासारखं वाटतंय. अरे आहेसच ना तू VIP. प्रभाकरचं मृत्यूपत्र ते कुणाच्या हातून उघडायचं आणि कुणी वाचायचं हे आता आपण ठरवूया. पण माझ्या हातात एक नाही 5 एनव्हलप्स आहेत. त्यातल्या एकात बिल आहे. मी ही सगळी पाकिटं आपल्या देवघरात ठेवणार आहे. आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाने जाऊन एक एक पाकिट उचलायचं. आजोबा हे काय आता? अगदी गंमत गा छोटीशी, काही नाही. हे आपलं सगळ्यांचं खाणं वगैरे झालं ना की मग करू का? हा चालेल. हा खूप मोठा मान आहे. बघू कोणाला मिळतोय. माधवी, अगं वैदेहीची आई आपल्याकडे पहिल्यांदा आली आहे ना, त्यांना हळदी कुंकू लाव ना. आई अगं नंतर करते ना निघताना. अगं नंतर वाढदिवसाच्या सेलिब्रेशन मधनं विसरायला होईल. आणि ग पुरुष बसतील ना इथे गप्पा मारत, तू घेऊन जा त्यांना. बर मी आलेच. हं बेबो, या काकू. काकू या ना, हे आमचं देवघर. देवघर किती छान आहे हो तुमचं. हो, पूर्व पश्चिम बघून मुद्दामून इथे हॉलमध्येच करून घेतलंय. छान आहे. तुम्ही घ्या ना, दर्शन घ्या. हो
वैदेही, मनीषा तुम्ही पण घ्या पाया पडून. हो. पैशावाल्यांचा देव पण पैशावालाच असतो ना. कसलं भारी आहे ना. काय मागितलंस? सून म्हणून तुमच्याकडेच येईल असं काहीतरी मागितलंस ना. काय चाललंय तुझं? बघ, खूप स्वप्न बघ, पण मी पूर्ण होऊ देणार नाही. बेबो, आज साहिलचा 25वा वाढदिवस आहे आणि म्हणून मी देवासमोर 25 दिवे लावणार आहे. आपण लावूयात वैदेही? हो. माधवी, तू या दोघींना आपलं घर दाखव ना आणि जरा स्नॅक्सचं पण बघ. हो. वैदेही, हे ठेवशील? हो. या ना. काकू या. हो. बेबो, ठेव. ये ग. बस. या. ताई साहेब, हा, दे तयारच करून ठेवले मी. दे. हे घे, प्रज्वलित कर. काय ना, गेले काही दिवस ना मला एका साध्या प्रश्नाचं उत्तरच सापडत नाहीये ग. म्हटलं तुझ्याकडे नक्की असेल उत्तर. कसं असतं ना, या साध्या साध्या गोष्टीच ना डोक्याला कधी कधी खूप त्रास देतात. काय झालंय? आधी मला सांग, तू साधारण वस्तीत राहत असशील ना? मग तो प्रश्नच मिटला. माझ्या प्रश्नाचं उत्तर तू नक्की देऊ शकशील. मला सांग, सतत हाडतूड करून एखादं कुत्रं जर का सतत दारात येत असेल तर काय करता ग तुम्ही? म्हटलं तुझ्याचकडनं शिकावं, अशा माणसांशी कसं वागायचं असतं ते, नाही का? तू सांगणार नसशील ना, तर अगं माझी पद्धत खूपच वेगळी अशा माणसांची वागण्याची. दाखवू दाखवू? हा, बजावलं होतं ना तुला, बजावलं होतं ना. माझ्या मुलाच्या जवळपास सुद्धा फिरकायचं नाही म्हणून तरी आलीस. एवढं धाडस आहे तुझ्यात. मला आजोबांना दुखवायचं नव्हतं म्हणून आलीये मी. हो, ही तुझी नाटकं साहिलला समजत नसली ना तरी मला समजतात. सोडा माझा हात. चटके बसतायत ना, त्रास होतोय ना, खूप होतोय ना. माझ्या घरी जर का आलीस ना तर हे असं रोज सहन करावं लागेल. हे चांगलंच समजावं आणि लक्षात राहावं ना म्हणून करते मी. कळतंय? ते तुझं जे लटांबर आहे ना त्याला घ्यायचं आणि लवकरात लवकर माझ्या घरातनं बाहेर जायचं. मान मिळतोय पण स्वतःची लायकी नाही विसरायची. लोकांच्या दारात फुलपुडी टाकणारी मुलगी माझ्या घरची सून होऊच शकत नाही.